प्रकरण 11 हे शेवटचं प्रकरण आहे. प्रकरणाचं नाव आहे सारसुधा. सारसुधा. भगवान नित्यानंदांबद्दल ऐकण्यासाठी तुम्हाला परमानंदाने अखंड भरून गेले पाहिजे. तेव्हाच मी नित्यानंदांविषयी बोलू शकेन. तेव्हाच त्यांच्याविषयी ऐकण्याची तुमच्यामध्ये क्षमता येईल. ते एक परमानंद मग्न महात्मा होते. त्यांनी संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेतले होते. ते खूप कमी बोलत, पण जर बोलू लागले तर कदाचित तासनतासही बोलत. शैव दर्शनात म्हटले आहे की सिद्ध पुरुष पूर्ण स्वातंत्र्यात जगतात. सिद्ध जन परमस्वतंत्र असतात. त्यांच्या आता इथे सांगतात की परमानंदमय स्वरूप असलेल्या नित्यानंदांविषयी ऐकण्यासाठी आपण परमानंद स्थितीत असणं आवश्यक आहे. आता इथे आज खूप सुंदर ऐकण्यात आलं की आनंद आणि परमानंद ह्यामध्येही फरक आहे. आनंद हा जो आहे तो एखादी गोष्ट असेपर्यंत असू शकतो, तर तो सुद्धा आनंद ही गोष्ट, पण जर ती गोष्ट आनंद आपला जर बाह्य गोष्टींवर अवलंबून असेल तर तो सुद्धा क्षणभंगूर आहे. काही कालावधीच तो टिकणार आहे आणि नंतर नष्ट होणार आहे. पण जो परमानंद आहे, परमानंद म्हणजे जो आपल्या अंतरात्म्याशी जोडलेला आहे, आत्मिक आनंद आहे, तो बाकी कधीही विनाश न पावणारा आहे. तो बाकी अखंड आहे. तो क्षणभंगूर नाही आहे. तो कायमस्वरूपी असलेला आहे. त्यामुळे परमानंदात स्थित होणं आवश्यक आहे. आपल्याला आनंद बाह्य विषयांवरतीच आहे. आणि त्यातनं आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की आपल्याला आनंद होतो आणि सुख वाटतं. आणि ते मिळणारा आनंद आणि सुख हे सुद्धा बाह्य वस्तूंवर, बाह्य गोष्टींवर आधारलेलं असल्यामुळे ते सुद्धा तात्पुरतं आहे. परंतु परमानंद की जो केवळ आणि केवळ आत्मिक चेतनेशी संबंधित आहे, तर तोच टिकणारा आनंद आहे. तर हे इथे महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढे सांगतात की त्यांच्यासमोर अनेकानेक लोक बसत असत, पण ते अत्यंत शांतपणे बसून राहत. बाबा सगळ्यांशी बोलत, पण कोणीही त्यांचे ते बोलणे ऐकू शकत नव्हते. कारण बाबा त्यांच्याशी अंतरातून संवाद साधत लोकांना वाटे, मला त्यांच्याकडून काहीतरी मिळाले आहे, मला त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त झाले आहे. इथे सांगतात की त्यांच्यासमोर अनेकानेक लोक बसत असत, पण ते अत्यंत शांतपणे बसून राहत. बाबा सगळ्यांशी बोलत, पण कोणीही त्यांचे ते बोलणे ऐकू शकत नव्हते. कारण बाबा त्यांच्याशी अंतरातून संवाद साधत लोकांना वाटे, लोकांना वाटे, मला त्यांच्याकडून काहीतरी मिळाले आहे, मला त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त झाले आहे. तर इथे अनेक लोक बसलेले असतील तरी ते शांत असायचे आणि तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं की ते माझ्याशी बोललेले आहेत. कारण अंतरात्म्याच्या पातळीवरती ते सर्व संवाद चालू असायचे. पुढे सांगतात की कधीकधी माझे बाबा एखाद्याकडे पाहून अचानक गालातल्या गालात हसू लागत, मग खळखळून हसत आणि त्यामुळे त्यांचे पोट हालत असे. त्यांच्याकडे पाहता पाहता त्या व्यक्तीला देखील आपल्या अंतरी परमानंदाची अनुभूती होत असे. माझ्या गुरूंवर माझे फार प्रेम आहे. त्यांच्यावर एवढे प्रेम असले तरीही मला त्यांची भीती वाटते. जेव्हा मी माझ्या गुरूंच्या फोटोकडे पाहतो तेव्हा मला त्यांची भीती वाटते. भीतीच तुम्हाला शुद्ध ठेवते आणि वाईट कर्मांपासून दूर ठेवते. ती तुम्हाला साधनेत पूर्ण बनविते. माझ्या गुरूंवर असलेल्या भक्तीपेक्षा त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळेच मी माझ्या आयुष्यात एवढे सारे प्राप्त करू शकलो. उपनिषदांत म्हटले आहे की अग्नी प्रज्वलित होतो कारण त्याला परमेश्वराचे भय असते. वारा देखील याच कारणामुळे वाहतो. तुमच्या गुरूंबद्दल किंवा परमेश्वराबद्दल तुम्हाला जे भय वाटते ती महान भक्ती आहे. अजूनही मला माझ्या गुरूंची भीती वाटते. अगदी आजही ज्या प्रकारचे जेवढे अधिक भय माझ्यात आहे तेवढा मी अधिकच निर्भय आहे. माझ्या गुरूंबद्दलचे मला असलेले भय मला निर्भय बनविते आणि मला सुख देते. तर इथे भयाच्या संदर्भात सांगितलेलं आहे की ही आदरयुक्त भीती आहे की जी गुरूंच्या प्रती किंवा आपल्या मार्गदर्शकाच्या प्रती, आपल्या अगदी शाळेतल्या बाईंवरती पण आपलं प्रचंड प्रेम असतं तरीसुद्धा आदरयुक्त भीती असते. आणि जितकी आदरयुक्त भीती असते
तितकंच ते प्रेम जास्त असतं आणि तितकं आपली प्रगती ही त्या विद्यार्थ्याची जास्त होत असते. आणि तसंच आहे की अध्यात्मात सुद्धा की आदरयुक्त भीती अ, ही म्हणजे सर्वोच्च भक्ती आहे आणि ही भीती जी असते ही हा धाकच आपणाला चांगल्या मार्गावरती कायम प्रवृत्त राहण्यासाठी मदत करत असतो आणि आपण पुढे जात असतो. तर इथे आता जेव्हा आपण अनुग्रह घेतला जातो की त्यावेळेला काही पथ्य हे असतात की जसं आता जेव्हा माझ्या इथे मला गुरुदेवांनी अनुग्रह दिला तर त्यावेळेला तिथं अ, एक आहे की परपुरुष, परस्त्री आणि अ, परधन ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्यात ते पथ्य पालन करण्यास सांगितलेलं आहे की ह्यापासून दूर राहणं हे आवश्यक आहे आणि हे अ, अनेक संतांनी ही महत्त्वाची पथ्य सांगितलीत. गोंदवलेकर महाराजांनी पण सर्व संतांनी सांगितलेली आहेत. ही मुख्य पथ्य कारण ही परस्त्री पुरुष आणि परधन हे आपणाला घसरवतात आणि त्यामुळे हे महत्त्वाचे आहे. तसंच परनिंदा पण आहे. पण ते तितकं घातक नाही की जितकं ह्या 2 गोष्टी घातक आहेत. त्यामुळे ही महत्त्वाची 2 पथ्य आवश्यक आहेत, जी आपल्याला शुद्ध राहण्यासाठी आवश्यक आहेत. तर आता एक कायम लक्षात असतं की कोणाचा ₹1 पण आपल्याकडे असा राहत नाही आहे ना किंवा आला नाही आहे ना, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर आणि त्याच पद्धतीने पवित्रतेची पण गोष्ट आहे. तर हे भान किती साधना हो, नाही हो ह्यापेक्षा सुद्धा आपण आचरण करत असताना ह्या गोष्टी डोक्यात कायम असतात, की नाही आपण हे कमिट केलेलं आहे. जसं एखादा आपणला नातं असतं आणि त्या नात्याला किंवा आपण संसारात पण जे लग्न केलं जातं तर अ, पूर्वी किंवा आत्तापर्यंत चांगल्या रीतीने एकच बायको, एकच नवरा असं होतं. आता तेच बदललेलं आहे. तर हे जे त्या लग्नाच्या वेळेला आपण जी सप्तपदी चालली जाते तर त्या त्या ते जे आहे त्यावरती आपला पूर्ण संसार हा शुद्ध राहत असतो. तसंच आपण आपल्या जीवनात जेव्हा सद्गुरू येतात तर त्यावेळेला काही त्या पद्धतीने तिथे आपणाला एक आपल्या आचरणाच्या मर्यादा आपल्याला आखून दिलेल्या असतात. तर हे आहे आणि ते जे आपण हे करतो प्रतिज्ञा घेतो आणि त्यामुळे ती प्रतिज्ञा जसं लग्नाच्या वेळेला प्रतिज्ञा घेतली जाते, तसंच इथे अनुग्रहाच्या वेळेला सुद्धा आपल्याला ते संस्कार आपणहून येतात आणि ती जबाबदारी येते आणि त्यामुळे अ, हे मनामध्ये ही भीती, धाक किंवा हे सतत कुठल्याही कर्माच्या वेळेला आठवण आपणहून होत असते. जो साधक एकरूप झाला आहे गुरूंशी आणि त्या संप्रदायाशी त्यातल्या नियमांशी त्याला ती आठवण होते. आता पुढे सांगतात, की मी माझ्या बाबांवर प्रेम करतो. आणि हे आपले संत तर असे असतात, की त्यांनी तर ही प्रतिज्ञा घेतलेली असते, की एक क्षणसुद्धा ते भगवंताच्या आठवणीशिवाय किंवा त्यांचा एक श्वाससुद्धा त्याच्या स्मरणाशिवाय जात नाही. तर त्यांच्यासाठी हे असतं, पाप हे असतं त्यांच्यासाठी, की त्यांचे श्वास त्याच्या आठवणीशिवाय जे गेलेत, ते त्यांच्यासाठी पाप असतं. ते तर अजून कारण ते पूर्णतः भगवत स्वरूप त्यांना व्हायचं असतं आणि अ, त्यामुळे ते तर अत्यंत काटेकोर प्रचंड प्रत्येक गोष्टीचं आचरण अगदी अ, खूप खूप मोठ्या पातळीवरती आपण कल्पना नाही करू शकत, तितक्या मोठ्या पातळीवरती ते आचरण करत असतात. तर त्या मानाने आपण फार स्थूल आचरण करतो. अ, तर इथे पुढे सांगतायत की मी माझ्या बाबांवर प्रेम करतो, त्यांच्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी. ज्याप्रमाणे क्रुद्ध माणूस जरी दुसऱ्यांवर रागावलेला असला, तरी त्या क्रोधापासून त्याला स्वतःलाच त्रास होतो. त्याचप्रमाणे प्रेम करणारा माणूस जरी दुसऱ्यावर प्रेम करीत असला, तरी त्या प्रेमाचा आनंद तो स्वतःच्याच अंतरात घेतो. किती प्रत्येक आपण आत्तापर्यंत हे दुसरं हे वाचतोय चितशक्ती विलासमध्ये पण आपण पाहिलं की बाबा मुक्तानंद त्यांना ज्या अनुभूती आल्यात त्या अनुभूती अगदी त्यांनी अ, पारदर्शकपणे मांडल्यात. इथे सुद्धा ते सांगतात की मी बाबांवर प्रेम करतो, गुरुदेवांवर प्रेम करतो, परंतु ते त्यांच्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी करतो. तर हेही ते सांगतायत. कारण की त्यासाठी उदाहरण पण की कोणावर आपण रागवलं तर स्वतःच्या आतमध्ये आधी तो राग
निर्माण होतं. तसंच इथे सांगतात की ज्याप्रमाणे प्रेम करणारा माणूस जरी दुसऱ्यावर प्रेम करीत असला तरी त्या प्रेमाचा आनंद तो स्वतःच्याच अंतरात आधी घेतो आणि मग ते बाहेर व्यक्त केला जातो. त्यामुळे त्या आनंदासाठी ते प्रेम करतात बाबांवरती, हे पण ते सांगतायत. तर ही शुद्धता आहे, हे पारदर्शकपणा आहे, ही सत्यता आहे, सच्चाई आहे की हे आपले संतांमध्ये ती प्रत्येक कृतीमध्ये ते असते. आता ते सांगतायत की मी खरोखरच माझ्या गुरूंविषयी काय सांगू? ते असे एक महात्मा होते. त्यांनी सर्व काही प्राप्त केलेले होते. बहुतेक वेळ ते आत्मलीन असत. त्यांनी ध्यानाची एवढी उच्च अवस्था प्राप्त केली होती की खात असताना ते त्याच अवस्थेत असत, पीत असताना ते त्याच अवस्थेत असत, चालताना सुद्धा ते त्याच अवस्थेत असत. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे गंगा नदी सागराला मिळाल्यावर सागरच बनते, त्याचप्रमाणे ते परमतत्वामध्ये विलीन झाले होते व ते तत्वच बनले होते. ते सतत प्रेमामध्ये तल्लीन असत. प्रेमाच्या मस्तीत ते पूर्णतः मस्त झालेले होते. एखादा सत्पात्र मनुष्य जर त्यांच्याकडे गेला तर त्याला ते प्रेम देत. ते महात्यागी होते आणि अत्यंत उदारही होते. गोरगरिबांना दान द्यायला त्यांना फार आवडे. त्या लोकांना ते अन्न वस्त्र देत. ते एकांत स्थानी राहत, जिथे चारही बाजूने डोंगर आणि खेड्यातील काही रहिवासी होते. त्यांनी ओसाड भागाचे रूप पालटून त्याचे एका सुंदरशा गावात रूपांतर केले. तर इथे ते सांगतात त्यांचं आचरण, प्रत्येक त्यांची कृती ही पूर्णतः आत्मिक अवस्थेत होते. त्यामुळे ते खाताना, पिताना, चालताना सतत आत्मलीन अवस्थेमध्ये होते. जसं इथे नदी सागराला मिळाल्यानंतर ती सागरमय होते, त्याचप्रमाणे आपले संत त्यांनी त्यांच्या आत्म्यामध्येच परमात्मा अनुभूती घेतलेली होती. त्यामुळे ते आत्मलीन सतत भगवंत ज्याप्रमाणे सच्चिदानंदमय स्थितीत असतो त्या स्थितीमध्ये ते असत. अगदी संसारातली कामं केली किंवा त्यांना भेटायला आलेल्या भक्तांसमोर सुद्धा ते त्याच अवस्थेत असायचे, हे ते सांगतायत. आता ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण आपल्या अंगीसुद्धा आपण जे काही कर्म करतो तिथे जितकं आपण आपलं अनुसंधान आत्मचिंतनात असेल तसं आपण ठेवू शकतो. एकतर नाम साधन करू शकतो, मनातल्या मनात नाम घेऊ शकतो आणि जर किंवा मनन चिंतन करू शकतो, त्यांच्या शिकवणी आठवू शकतो किंवा आत्मचिंतन करू शकतो. जसं आत्मपरीक्षण करू शकतो की आपल्या मनात काय चालू आहे, आपले भाव काय आहेत, हे आपण करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण आपल्या आत्म्याचं अनुसंधान करू शकतो की जे एवढे पूर्ण साक्षात्कारी संत त्यांनी ते अनुसंधान कधीच सोडत नाहीत ते, कारण तेच झाल्यामुळे त्यामध्येच ते वस्ती करतात आणि त्यांनी तशी साधना केल्यामुळे ते होतात. तर आपणही प्रत्येक गोष्टींमध्ये ते अनुसंधान करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला सगळं मार्गदर्शन केलं आहे की शरीर काही असो, मन आपल्या लो आहे की आनंदी आहे की उत्साही आहे किंवा काही असो, तरीसुद्धा आपण आपल्या अंतरी आपण जाणं आवश्यक आहे. पुढे सांगतात की ते सर्वज्ञ होते, त्यांना भूत, भविष्य व वर्तमानाचे ज्ञान होते. तरीही ते अत्यंत साधेपणाने राहत. लोकांनी त्यांच्या फार जवळ गेलेले त्यांना आवडत नसे. लोकांना ते आपल्या शरीराला स्पर्श करू देत नसत. हजारो लोक त्यांच्या समोर बसलेले असत, पण त्यांना फार शांतपणे बसावे लागत असे. कोणीही कुठलाही आवाज करू शकत नव्हते. बाबांकडे नुसते पाहत राहिल्यानेच लोकांना काहीतरी प्राप्त होत असे. लोकांना त्या शक्तीची अनुभूती होई. ते एक अत्यंत महान आत्मा होते. त्यांची ही स्थिती फार विलक्षण होती. कधी ते बोलत, पण कधी इच्छा नसेल तर बोलत नसत. ते 1 किंवा 2 शब्दांचा प्रयोग करीत आणि तेवढेच शब्द लोकांसाठी पुरेसे असत. ते म्हणत, योग्य मार्गाचे अनुसरण करा, बस इतकेच. आणि एखादी व्यक्ती योग्य मार्गावर चालू लागे. ते अत्यंत महान आत्मा होते. त्यांच्याविषयीच्या कथा फार अद्भुत आहेत. त्यांनी अनेक चमत्कार केले, पण गुप्त रूपाने केले. त्यांचे चमत्कार हे त्यांच्या कार्यासाठी होते, त्यांच्या अभियानासाठी होते. रंगभूमीवर लोक दुसऱ्यांना संमोहित करतात, ते आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतात, पण माझ्या गुरूंनी आपल्या सिद्धीचे प्रदर्शन कधीच केले नाही. त्यांना संयमसिद्धी प्राप्त होती. दुसऱ्या व्यक्तीच्या मनात किंवा हृदयात काय चालले आहे हे जाणण्याची सिद्धी देखील त्यांना प्राप्त होती. त्यांना माहीत असले
तरी ते कोणालाही कळू देत नसत की त्यांना माहीत आहे. सर्वांप्रती त्यांची दृष्टी सम होती. धर्मांमध्ये त्यांना कुठलीही रुची नव्हती. त्यांच्या दृष्टीने सर्व धर्म समान होते. आता इथे हे खूप सुंदर आपण पूर्णतः आधीच्या पण चरित्रामध्ये जे संक्षिप्त चरित्र वाचन केलं, करुणामय ज्योत भगवान नित्यानंद, त्यामध्ये आणि आत्ता बाबा मुक्तानंदांनी पण जे आपल्या गुरूंविषयी लिहिलं आहे, त्यामध्ये पूर्णतः आपणाला वेळोवेळी हेच दिसतंय की भगवान नित्यानंदांच्या अवतीभोवती असंख्य लोक होते. परंतु असंख्य लोक असले तरीसुद्धा त्यांनी त्यांचं मौन अवस्था ही कायम ठेवली आहे. त्यांना जेव्हा वाटायचं त्याच वेळेला ते थोडक्यात अगदी कमीत कमी शब्दांमध्ये बोलायचे. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी स्पर्शाविषयी पण सांगितलेलं आहे की हजारो लोक त्यांच्याकडे येत होते, अवतीभोवती होते, तरीसुद्धा कोणालाही ते स्वतः स्पर्श करत नसे किंवा त्यांना कोणी स्पर्श केलेला आवडत नसे. तर ह्या एक अंतर आपल्या शक्तीच्याच सहवासात हे महान विभूती ह्या राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्या शक्तीच्या सहवासातच त्या कोशामध्ये ते स्वतःला ठेवतात आणि ती शक्ती तशी ती संक्रमित पण येणाऱ्या साधकांमध्ये ते करत असतात आणि त्यामुळे त्या शक्तीचं प्रवाहन जे आहे ते प्रवाहन ते करण्यासाठी ते स्वतःला तशा पद्धतीने स्वतःची जपणूक पण करतात. इतरांना जगाच्या कल्याणार्थच ह्या गोष्टी आहेत. तर हे सगळं महत्त्वाचं आहे आणि अजूनही त्यामागे खूप मोठे कारणं असू शकतात. आपल्याला ते कळण्याच्या पातळीवरती नाही, पण आपण एवढंच हे करू शकतो की ते त्यांची अवस्था कायम ठेवून ते सर्वांना मदत करत असतात. ही महत्त्वाची गोष्ट. पुढे ते सांगतात की दुसऱ्या व्यक्तीचे स्वागत करणे हा खरा मानवधर्म आहे. दुसऱ्याचे प्रेमाने स्वागत करणे, दुसऱ्यांना जवळ करणे हीच खरी मानवता आहे. या स्वागतामध्ये महान रहस्य दडलेले आहे. परमेश्वर चितिरूपाने प्रत्येक व्यक्तीमध्ये वास करतो. माझे गुरुदेव म्हणत, देव एकच आहे आणि तो प्रेमस्वरूप आहे. म्हणून पूर्ण हृदयाने दुसऱ्याचे स्वागत कसे करावे हे तुम्ही शिकले पाहिजे. हा सर्वोच्च धर्म आहे. जर असा एखादा धर्म असेल ज्यामध्ये इतरांबद्दल प्रेम व आदर नाही, तर तो मानव धर्म असू शकत नाही. माझे गुरुदेव सतत सांगत असत, परमेश्वराचे स्वरूप प्रेम आहे. माझे गुरुदेव सतत सांगत असत, परमेश्वराचे स्वरूप प्रेम आहे. उपनिषदे म्हणतात, परमेश्वर सच्चित आणि पूर्ण आनंद आहे. परमेश्वर तो आनंद आहे जो आपल्या सर्वांमध्ये विद्यमान आहे. याच कारणास्तव तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे आदरपूर्वक स्वागत केले पाहिजे. असे आचरण म्हणजे पूजा आहे. हेच ध्यान व तप आहे. हाच योग आहे. हाच धर्म आहे. धर्म जर प्रेमरहित असेल तर तो धर्म शुष्क, पोकळ व शिस्तहीन असतो. ज्यावेळी काही कारणाशिवायच आपल्याला आपल्या हृदयात आनंदाची अनुभूती होते, तेव्हा तो आनंद म्हणजे ईश्वराचा अंश असतो. ती ईश्वराच्या प्रेमाची छाया असते आणि तिचाच अनुभव आपल्याला येत असतो. भगवंताला समुदायांवरही प्रेम असते, पण तो कधीही भेदभाव करीत नाही. तो पूर्व आणि पश्चिम, दक्षिण व उत्तर पाहत नाही. आपणच प्रत्येक गोष्टीचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन केलेले आहे. आपणच सीमारेषा आखल्या आहेत आणि भेद निर्माण केले आहेत. पण भगवंत असा नाही. तो समग्र व संपूर्ण आहे. त्याच्या दृष्टीने सर्व काही संपूर्ण आहे. चारी दिशांना त्याने व्यापून टाकले आहे आणि अर्थातच मंदिरात, मशिदींमध्ये आणि चर्चमध्येही त्याचा वास आहे. तो या सगळ्यांच्या पलीकडेही आहे. तो सर्वत्र असला तरीही. माझे गुरुदेव म्हणत, देव विशेषतः मानव हृदयात वास करतो. मानवाचे हृदय हे भगवंताचे दिव्य मंदिर आहे. प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजे प्रेम. आपल्या परमप्रिय गुरूंबद्दल गहन व अपार प्रेम जागृत होणे म्हणजेच आत्म्याचे प्रेम किंवा भक्ती होय. अशा प्रकारची भक्ती सर्वोच्च कोटीची असते आणि ती योगाभ्यास, पूजा अर्चा, अनुष्ठाने आणि अध्ययन यांसारख्या औपचारिक गोष्टींवर अवलंबून नसते. जेव्हा मन निरीच्छ होते, जेव्हा सांसारिक विषय त्याला आकृष्ट करीत नाहीत, जेव्हा स्वर्गसुखाची आणि मोक्षप्राप्तीची इच्छा देखील नाहीशी होऊन जाते आणि मन श्री गुरुदेवांच्या चरणकमलांत
दृढतेने स्थिरावते, तेव्हा त्या परमोच्च अनन्य प्रेमाच्या अवस्थेला भक्ती असे म्हणतात. अशी भक्ती, असे परमप्रेम हे आपल्या सार रूपात अमृतमय आहे. हृदयपूर्वक केवळ श्री गुरुदेवांवर अनन्य प्रेम करणे हेच खरे अमृत आहे. हे अमृत मधुराती मधुर आहे. जो हे अमृत प्राप्त करून त्याचे पान करतो तो अमर होतो. लौकिक इच्छा म्हणजे मृत्यू आहे. आता इथं आपणाला बाबा मुक्तानंदांनी प्रेमाची महती सांगितली आहे. प्रत्येकाच्या अंतरामध्ये भगवंत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं स्वागत आपण प्रेमाने करणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या प्रती एक आंतरिक आत्मीय आस्था, प्रेम, आपलेपणा असणं आवश्यक आहे. आणि एकमेकांचं स्वागत म्हणजे एकमेकांना पाहणं किंवा एकमेकांच्या सहवासात संपर्कात आल्यानंतर आपण त्या सन्मानाने, त्या आदराने, प्रेमाने पाहणं आवश्यक आहे. आणि कारण प्रत्येकाच्या अंतरी तेच तत्व वास करतं आहे, भगवत तत्व वास करतं आहे आत्मरूपामध्ये. आणि त्यामुळे असं एकमेकांना प्रेमाने सामोरी जाणं हीच खरी पूजा आहे, हीच खरी भक्ती आहे, हाच योग आहे आणि हेच ध्यान आहे आणि हेच त्यांनी पूजाही आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे आणि हाच धर्मही सांगितलेला आहे. म्हणजे एका जागी बसून साधना करणं हे जसं योग आहे, ध्यान आहे, पूजा आहे, त्याच पद्धतीने आपण एकमेकांना किंवा आपण जिथे जिथे आपलं लक्ष जातं तिथे तिथे आपण त्या आत्मीयतेने आपली दृष्टी असणं हे खरं ध्यान, खरी पूजा, खरी भक्ती, खरं योग आणि खरा धर्म आहे हे ते सांगत आहेत. तर खूप सुंदर रीतीने त्यांनी सांगितलं. आणि कारण प्रत्येकाच्या अंतरी ते तत्व वस्ती करतं आणि त्यामुळे हे आपणाला चालतं बोलतं अनुसंधान आहे की जेव्हा आपण एखादी वस्तू पाहतो, व्यक्ती पाहतो, प्राणी पाहतो, एखादी घटना जरी पाहिली तरीसुद्धा तिथे आपणाला ही जाणीव पाहिजे की त्याच्या इच्छेने होते आहे. तर हे अनुसंधान आहे, त्या शक्तीचं अनुसंधान आहे. तर अशा पद्धतीने इथे आपणाला आपण जे एकांतात बसू, एकटे बसू आणि जेव्हा जे साधन करू आणि अंतरी जाऊ आणि अंतरात आपल्या आत्मरूपामध्ये आपण जे अनुभवतो ते सुद्धा एक अनुभूती आहे. आणि आपण जेव्हा जागृत आहे आणि आपल्या ज्या हालचाली होतात, जे काही बोलतो चालतो, तेव्हासुद्धा आपण आत्मलीन अवस्थेत कसे राहू शकतो याचं हे सूत्र पण त्यांनी दिले. आणि कारण भगवंत आपले सद्गुरू जे आहेत त्यांच्या दृष्टीने आणि भगवंताच्या दृष्टीने सर्व काही चैतन्य सर्वत्र व्याप्त आहे आणि त्यामुळे आपणही त्या दृष्टीने सर्वत्र पाहणं गरजेचं आहे. पुढे ते गुरूंच्या संदर्भात पण सांगत आहेत की आपली निष्ठा आपण आपल्याला आपल्या गुरूंच्या संदर्भात असंच प्रेम जागृत होणं म्हणजे जे आतून प्रेम जागृत होणं आवश्यक आहे. इथे ते खूप सुंदर सांगतात की प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजे प्रेम. आपल्या परमप्रिय गुरूंबद्दल गहन व अपार प्रेम जागृत होणे म्हणजेच आत्म्याचे प्रेम आणि भक्ती होय. अशा प्रकारची भक्ती सर्वोच्च कोटीची असते आणि ती योगाभ्यास, पूजा अर्चा, अनुष्ठाने आणि अध्ययन यांसारख्या औपचारिक गोष्टींवर अवलंबून नसते. जेव्हा मन निरीच्छ होते, जेव्हा सांसारिक विषय त्याला आकृष्ट करीत नाहीत, जेव्हा स्वर्गसुखाची आणि मोक्षप्राप्तीची इच्छा देखील नाहीशी होऊन जाते व मन श्री गुरुदेवांच्या चरणकमलांत दृढतेने स्थिरावते, तेव्हा त्या परमोच्च अनन्य प्रेमाच्या अवस्थेला भक्ती असे म्हणतात. अशी भक्ती, असे परमप्रेम हे आपल्या सार रूपात अमृतमय आहे. हृदयपूर्वक केवळ श्री गुरुदेवांवर अनन्य प्रेम करणे हेच खरे अमृत आहे. हे अमृत मधुराती मधुर आहे. जो हे अमृत प्राप्त करून त्याचे पान करतो तो अमर होतो. लौकिक इच्छा म्हणजे मृत्यू आहे. एकनिष्ठ भक्ताला आपल्या गुरूंच्या नित्य नूतन व शुद्ध प्रेमाची सदैव अभिलाषा असते. त्याच्या हृदयात दुसरी कुठलीच इच्छा उरत नाही. त्याला केवळ श्री गुरुदेवांचीच लालसा असते. असा भक्त आपल्या श्री गुरुदेवांचेच दिव्य स्वरूप पाहतो, आपल्या परमप्रिय गुरुदेवांचे मधुर नाव ऐकतो आणि अगदी मृदुलतेने श्री गुरुदेव असे नामोच्चारण करतो. देवाणघेवाणीचे त्याचे सांसारिक जीवन पूर्णतः गुरुमय होऊन जाते. थोडक्यात सांगायचे म्हणजे त्याची फक्त एकमात्र लालसा असते, सद्गुरूंच्या चरणकमलांची.
श्री गुरुदेवांच्या कृपेमुळे एखाद्या भक्तामध्ये जेव्हा अशी दुर्लभ लालसा जागृत होते तेव्हा ऋषीगणांना देखील जिची उत्कंठा असते अशा परमानंदपूर्ण अवस्थेचा पूर्ण लाभ घेत तो भक्त जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो. मग त्याचे हृदय हे श्री गुरुदेवांचे मंदिर बनते. उत्कट भक्त आणि परमप्रिय श्री गुरु यांचे मिलन हेच खरे अमरत्व होय. ही परिणती म्हणजे गुरुभक्तीचा कळस होय. श्री गुरूंकडून ज्याला ज्ञानामृत प्राप्त झाले आहे अशा भक्तांचे सर्व संदेह विरून जातात. आता इथे गुरु शिष्यांचं प्रेम ह्यावरती सांगितलेलं आहे. आपले सर्व संत हे एवढे महान पण का झाले? कारण त्यांचे जे गुरु होते त्यांना जो सत्य ज्ञान दिलेलं आहे त्या गुरूंच्या प्रती त्यांना इतकं प्रेम जडलं. जसं आता आपण पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाची सुरुवात आणि प्रत्येक अध्यायाचा शेवट हा माऊली निवृत्तीनाथांचं किती गुणगान करू आणि किती नाही हे करून करून माऊली थकत नाही. निवृत्तीनाथ त्यांना थांबवतात, आता बास कर आणि विषयात हात घाल. प्रत्येक अध्यायामध्ये जवळजवळ तेच आहे की माऊली ही आपल्या गुरूंच्या प्रेमामध्ये वाहत असते आणि तिचं गुणगान इतकं करत असताना मध्येच निवृत्तीनाथ त्यांना आठवण करून देतात की आता जो विषय चालू आहे त्या विषयाकडे तू ये. तर हे जे आहे कारण आपल्या गुरूंनी जो उपदेश दिलेला असतो आणि जे त्यांना साधन दिलेलं असतं ते केल्यानंतर त्यांना जो आत्मअनुभूती त्यांची येत जाते आणि ज्या आध्यात्मिक अनुभूती त्यांना येतात त्या आध्यात्मिक अनुभूतीतून त्यांचं आपल्या गुरूंच्या प्रती असलेली निष्ठा, प्रेम आणि आदर हा एवढा वाढत जातो की ते पूर्णतः एक एक अनुभूती घेत 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 तसं ते प्रेम वाढत जातं आणि ते पूर्णतः एकरूप इतके होतात की ती पूर्ण म्हणजे जसं आता पतीपत्नींच्या पेक्षा सुद्धा ती एकरूपता विलक्षण आहे. इतक्या पातळीवरती ते एकरूप होऊन जातात आणि ही एकरूपताच ही त्या शिष्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाते, पूर्ण अनुभूतीकडे घेऊन जाते. तर हे इथे सांगतायत आणि आपण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तेच अनुभवलं प्रत्येक अध्यायामध्ये. आणि इथे बाबा मुक्तानंद हे दुसरं, बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंद ही गुरुशिष्य जोडी आहे. इथे सुद्धा आपण तेच अनुभवतो. आता आपण आणि प्रत्येक गुरुशिष्य जोडीमध्ये आपण तेच अनुभवतो. तेच आपल्याला अनुभवायला मिळेल जर आपण त्यांचं साहित्य, त्यांचं जे ग्रंथ आहेत ते वाचले तर. आता पुढे सांगतात की श्री गुरूंकडून ज्याला ज्ञानामृत प्राप्त झालेले आहे अशा भक्ताचे सर्व संदेह विरून जातात. सभोवतालचे जग म्हणजे त्याच्या परमप्रिय श्री गुरूंचीच लीला आहे हे जाणून तो भ्रमांपासून मुक्त होतो. त्याला हवे तिथे तो जाऊ शकतो. संपूर्ण जगात त्याला आपले गुरुदेव व्याप्त होत असलेले दिसतात. असे कुठले स्थान आहे का जिथे श्री गुरुदेवांचे अस्तित्व नाही? अशी कुठली गोष्ट आहे का ज्यामध्ये श्री गुरुदेवांची व्याप्ती नाही? गुरुदेवच या विश्वातील सर्व चेतन प्राण्यांचा तसेच जड पदार्थांचा स्रोत आहेत. भक्त जाणतो की अवघे ब्रह्मांड श्री गुरूंशी एकरूप आहे. श्री गुरूंचा परमचैतन्य आत्माच ब्रह्मांडाचा मूळ आधार आहे. अंतहीन शोध घेतल्यानंतर वेद ज्याचे वर्णन नेती म्हणजे हे नाही असे करतात, जे आदिनाथ ओंकाराच्याही पलीकडे आहे, जे सर्व रूपांचे व आकारांचे मूळ आहे आणि ज्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे अस्तित्व आहे, ते शाश्वत अज्ञात अविनाशी तत्व म्हणजेच परमप्रिय श्री गुरुदेव होय. श्री गुरुदेवच सर्व धर्मांचे मूळ आहेत. ते स्वयंभू आहेत, अपरिवर्तनशील आहेत आणि जगन्नियंता आहेत. गुरूंच्या सर्व व्यापकतेचे ज्ञान झाल्यावर भक्त कुठेही राहून स्वतःला आपल्या गुरुदेवांप्रती समर्पित करू शकतो. त्याच्या हृदयातून स्फुरणाऱ्या प्रेम आणि भक्तिपूर्ण प्रार्थना तो गाऊ शकतो. असा भक्त वेळ, स्थान, भूत, वर्तमान, इथे आणि तिथे या सगळ्यांना आपल्या श्री गुरूंपासून अभिन्न समजतो. ज्याप्रमाणे हवा कोणताही आकार धारण करून सर्वत्र वाहते, त्याप्रमाणे हा भक्त आत्मज्ञानाच्या प्रकाशाने प्रबुद्ध होऊन तिन्ही लोकांमध्ये प्रफुल्लतेने विहार करतो.
सर्व प्राणी मात्रात श्री गुरुदेवांचे दर्शन घेणे व त्यांची अनुभूती करणे हीच खरी भक्ती आहे. आता इथं जे सद्गुरू तत्व आहेत, जे उच्च कोटीचे सद्गुरू आहेत, ते पूर्णतः भगवत स्वरूप झाल्यामुळे त्यांचं अस्तित्व चराचरात सर्वत्र भक्त अनुभवू शकतो. जिथे असेल तिथे आता भगवान नित्यानंदांची आठवण एका भक्ताने विमानामध्ये केली की त्याला जाणवलं की मी माझ्या बाबांना सांगून आलो नाही. ही त्याला खंत वाटली आणि त्याची खंत एवढ्या तळमळीची होती की तिथे विमानामध्ये सुद्धा भगवान नित्यानंदांनी त्यांच्या अस्तित्वाचं दृष्टांत त्याला दिलेलं आहे की हे असं. आणि असे असंख्य उदाहरणं आपल्या सर्वच संतांचे आहेत की जे आजही अनेक साधक घेतात. तर त्याच्यामुळे आपले संत हे पूर्णतः आपले ह्या सर्वच सद्गुरू ज्या उच्च कोटीच्या सद्गुरू आहेत की ज्यांनी पूर्ण पुरुष जे झालेले आहेत, तर त्यांची जसा भगवंत सर्वत्र असतो तसेच हे, कारण ते भगवतमय झाल्यामुळे त्यांचं अस्तित्व हे सर्वत्र असतं. म्हणजे चराचर सर्व सृष्टीमध्ये ते असतं की ज्या वस्तू दिसतात, स्थूल वस्तू दिसतात, त्यातही ते आपल्याला असतं आणि इतर सगळीकडे त्यांचं अस्तित्व आपण अनुभवू शकतो. आणि अनेक भक्त अनुभवतात, आजही ते दाखले अनुभव हे भक्तांचे आहेत. आणि हे असंच लिहिलेलं नाही, असंच नाही आहे, तर ह्या अनुभूतीच आहेत, प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभूती बाबा मुक्तानंद हे इथे लिहित आहेत. आता पुढे सांगतात की सर्व प्राणी मात्रात श्री गुरुदेवांचे दर्शन घेणे व त्यांची अनुभूती करणे हीच खरी भक्ती आहे. सर्व प्राणी मात्रात श्री गुरुदेवांचे दर्शन घेणे व त्यांची अनुभूती करणे हीच खरी भक्ती आहे. सर्वांसाठीचे हे प्रेम श्री गुरूंच्या कृपेमुळेच उदयास येते आणि ते भक्ताला अगदी प्रेमवेडा करून टाकते. रात्रंदिवस तो श्री गुरूंचे स्तवन करीत राहतो. तो फक्त श्री गुरूंविषयीच श्रवण करतो, त्यांच्याबद्दलच बोलतो, या गायन करतो आणि केवळ त्यांचेच चिंतन करतो. बहुधा त्याचे वागणे असे असते की ज्या लोकांना त्याची ही दिव्य हर्षोन्मादाची स्थिती समजत नाही, त्यांना त्याचे असे वागणे म्हणजे मूर्खपणा वाटतो. गुरुप्रेमाच्या धुंदीत तो आखंड बुडून गेलेला असतो. त्याचे हृदय गुरूंवरील आत्यंतिक प्रेमाने व परम आदराने द्रवीभूत होते आणि जेव्हा ही अवस्था आपले शिखर गाठते तेव्हा असे होऊ शकते की परमानंदात धुंद झालेला हा भक्त कधी हृदयापासून हसू लागेल किंवा कधी कधी रडेल, ओरडेल, मोठमोठ्याने गाऊ लागेल आणि किंवा नाचू लागेल. ह्या उदात्त अवस्थेत तो श्री गुरूंची एकत्वाची अनुभूती करतो. आता इथे ही भक्ताची अवस्था सांगितलेली आहे की सर्व प्राणी मात्रात आता जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत ही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. आणि आपण जितके आपल्या संतांच्या शिकवणीचा अभ्यास करतो आणि संतांशी एकरूप होतो, आपल्या सद्गुरूंशी एकरूप होतो, तसतसं आपण प्रत्यक्षात ते आचरण करतो आणि ती अनुभूती आपण घेत जातो आणि त्या अनुभूतीचा आनंदच इतका असतो की आपण शुद्ध होत जातो. आणि त्या शुद्धतेत आपणाला जे भावना विवेश होऊन कधी आपल्या डोळ्यातनं पाणी येईल, तर कधी आपण नाचू, कधी आपण सतत गुणगान करू, तर कधी आपण शांत असू, असं वेगवेगळे लहरी मध्ये तो भक्त दिसतो आणि जे इतरांना पाहणाऱ्यांना ते काही कळू शकत नाही आणि त्याचे अर्थ वेगळे घेतले जाऊ शकतात. आता पुढे सांगतात गुरुदेव अवकाशामधील ध्वनी आहेत, हवेच्या, खूप सुंदर वर्णन. आता हे पूर्ण सद्गुरूंचं वर्णन त्यांनी केलं आहे. गुरुदेव अवकाशामधील ध्वनी आहेत, म्हणजे आकाशामधील आवाज आहेत, ध्वनी आहेत. हवेच्या स्पर्शामध्ये त्यांचीच अनुभूती होते. ते अग्नीमधील प्रकाश आहेत, पाण्यातील माधुर्य आहेत आणि मातीचा सुगंधही तेच आहेत. सर्व पदार्थ त्यांच्या अस्तित्वानेच ओतप्रोत भरलेले आहेत. सगळ्या जीवांमध्ये विभिन्न रूपांत तेच दिसतात. त्या भाग्यवान भक्ताला जिकडे तिकडे त्याच आनंदाची अनुभूती होते. आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही, केवळ आनंद. संपूर्ण विश्व गुरुदेव नित्यानंदमय आहे, जे आनंदपूर्ण आणि अमृतमय प्रेम आहेत. सर्व काही आनंद, सौंदर्य आणि माधुर्याने भरलेले आहे. भक्त आणि भगवंत दोन्ही मधुर आहेत. ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही प्रिय आहेत. तुम्ही, मी आणि सर्व जण आनंदपूर्ण आहोत. आनंदमय आणि प्रेममय अशा भगवान श्री गुरूंनी व्याप्त असलेले सर्व पदार्थ मधुरच असतात.
आनंदमय आणि प्रेममय अशा भगवान श्री गुरूंनी व्याप्त असलेले सर्व पदार्थ मधुरच असतात अशी अवस्था प्राप्त करून गुरुप्रेमी दिव्य प्रेमामृतामध्ये सदैव लीन असतो. तरीही प्रेमाची ही स्थिती अवर्णनीय आहे. प्रेमच भक्तीच्या अंतरतम गाभ्याचे सार आहे. प्रेमच भक्तीच्या अंतरतम गाभ्याचे सार आहे. प्रेम हे अत्यंत बहुमोल आणि परमप्रिय संपदा देखील आहे. तसेच निस्संदेह ते आनंद आणि सुखाची परमसीमा आहे. या पलीकडे काहीही नाही आणि ते नसणे हेच नित्यानंद आहेत, शाश्वत आनंद आणि आल्हाद. त्यांची मूर्ती देखील त्यांच्या सर्व व्यापक प्रेमाची शक्तिपूर्ण स्पंदने प्रसारित करते. असंख्य स्त्री पुरुष, पुण्यवान व पापी, आबाल वृद्ध, सुखी व दुःखी आजही गुरुदेवांच्या जागृत व शक्तिपूर्ण मूर्तीच्या दर्शनाला येतात. आशीर्वाद प्राप्त करून ते स्वतःला धन्य समजतात आणि संतुष्ट होऊन आनंदाने परततात. भेदभाव करण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांना किराणा मालाच्या दुकानात गेल्याप्रमाणे उच्च नीचाचे मोजमाप खुशाल करू देत. मला ते नको आहे. माझी एकच इच्छा आहे की सर्वांमध्ये मी नित्यानंदांचे प्रेम अनुभवावे. मला सर्वत्र समानतेचा अनुभव व्हावा. मी एक सच्चा प्रेमी बनावे, जेणेकरून सर्वात्मबोधात अवस्थित असलेल्या माझ्या श्री गुरुदेवांच्या प्रेमाचे मला पुन्हा पुन्हा रसास्वादन करता येईल. अशा सिद्धजनांच्या समक्ष मी नतमस्तक व्हावे. सिद्धांच्या चरणी मी माझा अहंकार अर्पित करावा. तर अशा रीतीने इथे पूर्णतः प्रत्येक अगदी पाचही तत्वांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्यामध्ये सुद्धा ह्यातून जी अनुभूती येते आपणाला स्पर्शाची, रूपाची, नादाची, रसाची, तर ह्या सर्व अनुभूतींमध्ये सुद्धा आपले गुरुदेव, आपले संत आपल्याला स्पर्श करत आहेत. ह्याचा अनुभूती बाबा मुक्तानंद सांगत आहेत की जो भक्त इतका एकरूप होतो की त्यांना प्रत्येक आनंदामध्ये आपल्या गुरूंचं स्मरण होतं, भगवंताचं स्मरण होतं. प्रत्येक दिशेकडे त्याची नजर गेली तिथे सुद्धा त्याला स्मरण होतं. ही पूर्ण एकरूप झालेली अवस्था आहे, उच्च अवस्था आहे की जिथे जीवन त्या साधकाचं पूर्णतः गुरुमय झालेलं आहे. ही अवस्था आहे आणि तिथे त्यामुळे तशी अवस्था असल्यामुळे त्याला प्रत्येक त्याच्या अंतरीत जे प्रेमच प्रेम सगळीकडे भरून वाहत आहे. आणि इथेच तेच पुन्हा परत सांगतायत की जे आपणाला चितशक्ती विलासमध्ये सुद्धा प्रेमसाधना ही सर्व साधनांची मूळ आहे, जननी आहे आणि तीच तोच सार आता इथे सारसुदेमध्ये आपणाला ह्या पुस्तकाच्या पण शेवटी आपल्याला प्रेमच हे सांगितलेलं आहे. कारण प्रेमस्वरूपच हे भगवंताचं तत्व आहे आणि त्यामुळे त्या प्रेमातूनच आपण त्याची प्राप्ती करू शकतो. इथं आपण थांबूया. अशा रीतीने आपला हा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि इथे शेवटी त्यांनी सांगतात, शेवटचं त्यांचं काही वाक्य आहेत की तुम्हाला जर खरोखरच बाबा हवे असतील तर सर्वांवर प्रेम करा. बाबांना फक्त त्यांच्या मूर्तीतच पाहू नका, तर सर्वांमध्ये प्रत्येक दिशेमध्ये त्यांचे दर्शन घ्या. मग खरोखरच तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल, तुम्हाला शांती प्राप्त होईल, तुम्ही बाबांना प्राप्त कराल आणि तुम्ही बाबाच होऊन जाल. तुम्हीच बाबा आहात. पुन्हा वाचू. तुम्हाला जर खरोखरच बाबा हवे असतील तर सर्वांवर प्रेम करा. बाबांना फक्त त्यांच्या मूर्तीतच पाहू नका, तर सर्वांमध्ये प्रत्येक दिशेमध्ये त्यांचे दर्शन घ्या. मग खरोखरच तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल, तुम्हाला शांती प्राप्त होईल, तुम्ही बाबांना प्राप्त कराल आणि तुम्ही बाबाच होऊन जाल. तुम्हीच बाबा आहात. आत्मा सो परमात्मा, गुरुच तो शिष्य तोच गुरु. एवढी एकरूपता येते कारण तेच ते होतात. पूर्णतः ते तत्व आत्मसात केलं जातं आचरणातून. तर आणि त्याचा आधार हा प्रेमच आहे हे इथे सांगतायत. इथं आपण थांबूयात.